मी श्रीकृष्ण देशमुख अस्तित्व या मराठी चित्रपटाचा लेखक दिग्दर्शक. या चित्रपटात एक छोटीशी मध्यवर्ती भूमिकासुद्धा मीच केली आहे. 2018 साली आम्ही या चित्रपटाचं शूटिंग चालू केलं होतं. 2019ला आम्ही हा चित्रपट पूर्ण केला, 2019च्या दिवाळीपर्यंत. पण त्याच्यानंतर डिसेंबरमध्ये झालीना भानगड नावाचा माझा दुसरा चित्रपट प्रदर्शित होणार होता, म्हणून अस्तित्वाला आम्हाला थोडंसं पुढे ढकलावं लागलं. पण हे वर्ष पूर्णपणे बंदमध्ये गेल्यामुळं आता ही आमची आजची पहिली पायरी आहे की ज्याकरता आम्ही पुढं चाललो आहे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आणि आपल्या सर्वांच्या समोर येऊन. अस्तित्व तुमचं, आमचं, सगळ्यांचं, या समाजाचं देखील. नेमकं आपल्याला यातून काय सांगायचं, आपल्याला समाजाविषयी काय वाटतं, समाजातल्या गौण समस्यांविषयी काय वाटतं, गौण अस्तित्वांविषयी काय वाटतं, त्याच क्षणाला त्यांना आपल्याविषयी काय वाटत असतं, हा उलटा प्रवास, ही उलटी कथा या चित्रपटामध्ये देवदासी प्रथेवर आम्ही थोडासा प्रहार केला आहे. कारण देवदासी प्रथेच्या विरोधातला कायदा जो 1934 साली भारतामध्ये संमत करण्यात आला स्वातंत्र्यापूर्वी, तरी देखील आजही ही प्रथा तशीच आहे. वाघ्या मुरळीच्या प्रथा आजही जेजुरीत आपल्याला बघायला मिळत आहेत. असं असलं तरीसुद्धा केवळ लेखक मंडळी, साहित्यिक मंडळी आपापल्या कलाकृतींमधून याच्यावरती प्रहार करू शकतात, ही वस्तुस्थिती आहे. नेमकं याच मर्मावर बोट ठेवून आम्ही पुढे चाललो. या चित्रपटातून पुन्हा एकदा त्याच घटनेवरती प्रहार करण्याचा आमचा प्रयत्न. पण देवदासीचं आयुष्यातून बाहेर पडून स्वतःचं अस्तित्व निर्माण करणारी एक लावणी सम्राज्ञी या जगामध्ये कशी निर्माण होऊ शकते. एक गौण मानलं गेलेलं अस्तित्व किंवा अत्यंत हीन मानली गेलेली समस्येतून सुद्धा त्यांना मुख्य प्रवाहात कसं येता येऊ शकतं, याकडे एक सकारात्मक विचारांनी पाहिली जाणारी ही कथा आहे. या चित्रपटामध्ये माझ्याबरोबर मुख्य भूमिकेत आहे दीपाली कुलकर्णी. अत्यंत कसदार अभिनेत्री आहे. तिनं या भूमिकेला पूर्णपणे न्याय दिला आणि म्हणून हा चित्रपट मला माझ्या मनाजोगा बनवता आला असं मी म्हणेन. हा चित्रपट ग्रामीण भागापासून शहरी भागात सगळीकडे निश्चितच चालेल, फेस्टिवललाही चालेल. कारण विषय हा केवळ एका देवदासीच्या प्रथेला धरून चालत नाही. याच्यामध्ये देवदासीच्या प्रथेपासून चालू झालेली ही गोष्ट बुवाबाजी, अंधश्रद्धा, रेड लाईट एरिया, शिक्षण, सामाजिक राजकीय अनास्था, या सगळ्या समस्यांना धरून, या सगळ्या अडचणींना धरून, या सगळ्या अडथळ्यांना हातात ठेवून प्रत्यक्ष पडद्यावर दाखवून समोर जात राहतो. अस्तित्व या फिल्ममध्ये माझी एका देवदासीची भूमिका आहे. अगदी लहानपणीच नकोशा झालेल्या आईवडिलांनी देवीला समर्पण केलेली मुलगी. म्हणजे इथे फक्त देवदासी हा विषय नसून स्त्री भ्रूण हत्या, आणि ती करता आली नाही तर स्त्रीला कसं टाकलं जातं समाजामध्ये, हाही भाग तितकाच महत्त्वाचा आहे. तिथून सुरू झालेला प्रवास तिचा, ते तिने स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतःला सिद्ध केलेला आहे. हा जो काही एकंदर प्रवास होता, हा करण्यामागे खूप साऱ्या वेगळ्या प्रॉब्लेम्सना तिला फेस करायला लागलं. आणि त्यामध्ये जे तिला भेटत गेले, म्हणजे काही जण असे होते जे फायदा घेणारेच जास्त होते आणि खूप कमी जण तिला भेटले ज्यांना समाजाबद्दल पण थोडी आत्मीयता आहे, समाज बदलण्याची इच्छा आहे. आणि त्यातलेच एक जे माझ्याबरोबर लीड कॅरेक्टर करत आहेत आपले डिरेक्टर श्रीकृष्ण देशमुख, तर ते जेव्हा भेटतात तिला आणि तेव्हा जी कलाटणी सुरू होते, खूप सुंदर प्रवास साकारायला मिळाला मला ह्यांच्यामुळे. थँक्यू सो मच.